तर मित्रांनो काळराम मंदिर पण आलेलं का नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता मी तुम्हाला दिसतो मी थोडं झोपेतच आहे. ॲक्च्युली आम्ही आता चाललो आहे अचानक डिसाईड झालं का डिसाईड झालं मी तुम्हाला पुढे सांगतो. नाशिकला पोहोचल्यावर सांगतो का डिसाईड झालं. तर मित्रांनो आता बघा आता थोडा उजेड पडलेला आहे आणि मी ॲक्च्युली चेहरा बघायला झोपलेलो गाडीमध्ये खूप झोपलेलो. आता मम्मीने उठवलं आहे. ॲक्च्युली आपण आता इथे घाटातली कसारा घाट आहे ना, घाटातली देवी बघायला दाखवतो घाटातली देवी. ते हवन करायला ॲक्च्युली काय माहिती का, माझा ॲक्च्युली आज शनिवारी आहे. शनिवारी माझा उपास असतो आणि उपासचे पुढे जायला टाइमपास म्हणून गाडी एकदम कोल्डरी थोडी खोल आहे. एकदम व्ह्यू एकदम भारी वाटतं का. मित्रांनो बघा आपण आता गंगेवर आलेलो आहे. गंगेवर आलो ती गाडी पण तिथे लावली आहे. बघूया मला दाखवतो इथलं मी काय काय गोष्टी आतापर्यंत. तर आता बघा आता आपण मंदिरात चाललोय. इच्छा आहे का सप्तशृंगी घेतलं ना आता ॲक्च्युली इथे सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे, तिथे पण जाऊया. मला दाखवतो नाही कसं काय काय काय.
इथे एंट्री घेतलेली आहे. इथे सगळं दगडाचंच आहे. पाणी यायला इथे पाणी येतं. देवीचं सर इथे वरती दगडाचं पण दर्शन झालेलं आहे. म्हणजे आता इथे संक्रांतीला दर्शन करत होतो. पण आता संक्रांतीचं दर्शन करत होतो. त्यानंतर आपण सप्तशृंगी इथे पण जाऊया. बघूया आता कसं होतं इथे. किंवा इथे गंगेचं दिसतंय पण डायरेक्ट समोरून गंगेचं दिसतंय. आता बघा, आता हे सप्तशृंगी मातेचे मंदिर. ते बोल तिथे शंकरच होतं. सप्तशृंगी मातेचे मंदिर. ते बाप्पाचं इथे आपण परिक्रमा मारतोय. परिक्रमा मारतो मी इथे. दाखवतो काय काय. थांबा. आणि तिथे तिथे तुम्हाला कुठचं देवाचं म्हणून ते पण दाखवतो. इथं इथे तर आता पण आलेलो आहे ते इथे. मित्रांनो इथे महारथराचं पण आहे. ॲक्च्युली मी आज शनिवार आहे. माझा उपास शनिवारी. इथेच मी हार चढून
चढवतो. असं आहे. आणि पाठीमागे बघा, पाठीमागे सेम तसंच आहे, फक्त राक्षसाच्या तोंडावर मारुतीरायाने बघा पाय ठेवलेला आहे. जय श्रीराम. ॲक्च्युली बरं झालं, कारण की मला दर्शन करायचं होतं. आज शनिवार होता, दर्शन करायचं होतं मला. तसं पण हार चढवायचा होता, चढवलेला आहे मी फायनली. मी ते बघणार होतो कुठे आहे का नाही. तसं पण आय थिंक शनिवारी आहे ना, मी हर टाईम दर शनिवारी उपास असतो, दर शनिवारी मी हार चढवतोच नेहमी. सगळ्या डुबक्या मारत आहेत सगळ्यांना. डोकं उचलेलं आहे. तेव्हा इथे सगळ्या प्रकारच्या काही बैठक, सगळ्या प्रकारच्या तुमचा फायदा झाला तेव्हा कस्टमरला आला. इथे बघूया काय काय होतं. आपण इथे आंघोळ पण करायचं बघूया. आणि इथे सुकलेलं आहे, पहिलेलं पूर्ण भरलेलं, सध्या सुकलेलं आहे ते इकडचं पूर्ण. हे काय इथे रामकुंड आहे, हे रामकुंड आहे इथे. आणि इथे दशक्रिया करतात. मित्रांनो बघा इथे आंघोळ करता. इथे गंगा आहे नाही रे, अक्षू सांगेल. अक्षू इथलाच आहे. इथे माहिती सांग थोडी. अक्षू नमस्कार. लोक इथं वारल्यानंतर त्यांची काय बोलता बरं, दशक्रिया, दशक्रिया दशक्रिया करायला येतात. आणि इथे गंगा बोलतात त्याला ना, हां गंगा. हां रामकुंड. रामकुंड, हां रामकुंड बोलतात. ॲक्च्युली अक्षू आपला माझा भाऊ आहे आणि तो इथेच राहतो. आणि बघा इथे यश पण आहे. त्याला काम दिले नसतं म्हणून तो माझ्यासोबत असतो नाशिकमध्ये. ॲक्च्युली तो आता कितीला आहे, 10वीला आहे. हा यश 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 हा 10वीला आहे. हा लास्ट इयरला इंजिनिअरिंगच्या. झालं का पण कपालेश्वरला झालं आहे. जय श्रीराम. आपण परत एकदा जेव्हा येऊ ना तेव्हा अक्षू आपल्याला पूर्ण दाखवेल. आपण थोडी घाईमध्ये म्हणून तुम्हाला सगळं दाखवतोय मी असं एक एक करून. कपालेश्वरला एकदा आलेलो मी. बाबांचं काहीतरी होतं वाटतं, मग आठवत नाही सध्या. तेव्हाच आलेलो मी इथे
कपाळेश्वर कपाळेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक. नाही भरलेले कुठे इथे मारुती राहायची इथे. छोटं मंदिर आहे. नागदेवता आहे. मारुती राहायचे. जय हनुमान जय श्रीराम. चारों युगों पर ताप तुम्हारा है इथे जे दूध पाणी सगळं इथे येतं जमा होतं इथे. ते तिथं तुम्ही मगाशी पेंट धुताना बघितले तिथलं आहे ते. आणि बघा इथे गोठा आहे. इथे अजून पिंड आहे. सेम पिंड आहे. इथे गाई आहेत. आणि बघा इथे गोठा आहे. इथे अजून पिंड आहे. सेम पिंड आहे. इथे गाई आहेत. हे ना भारी वाटतं. ते बघा ते हनुमानाचं आहे. तुम्ही असं रील्समध्ये खूप रील्समध्ये असं बघितलं असेल. रील्समध्ये खूप व्हायरल झालेलं आहे इथलं. बघा असं पूर्ण मंदिर इथून कळस दिसतो. त्या साईडने दिसत नव्हतं एवढं. तर मित्रांनो काळराम मंदिर. पण काळराम मंदिरमध्ये पण चाललं होतं. मला दाखवतो. समोर मंदिर आहे. काळाराम मंदिर. सो नमस्कार. आपण हे मंदिर पाहू राहिलो ना. हे ना उकळत्या दुधावर बनवलेलं आहे. म्हणजे त्याची एक एक विटा आहे ना त्या उकळत्या दुधावर ठेवून अशा बनवलेल्या आहेत. म्हणजे एक एक लेअर हे गरम दूध असतं ना त्याच्यावर उकळून ते लावलेलं आहे. हे माझ्या आजीने सांगितलेलं आहे मला. ते आहे. तुम्हाला दिसतं ते का ते कसं. जय श्रीराम. वरती डेली हे पण भारी केलेलं आहे. हे काय इथे हेच काम आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि बघा ते नवीन हे करते का रे. ते गरम उकळत्या दुधावर केलेलं आहे. एक एक
तर तुम्हाला पुन्हा आतमधून दाखवतो मी. बाहेरून दाखवतो. आणि इथे आपल्याकडे स्पेशल इथे राहणारा माणूस इथे आहे आपल्यासोबत. तो पण आपला इन्फॉर्मेशन देतो. आपण आता इथे सीता गुफेच्या इथे आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. खड्ड्यात नाही करायला जागा असते. इथून एकदम आतवरून जायचं सीता गुफा आहे. एकदम खालती हळूहळू जायला लागते. सीता गुफा पण आलेलं आहे का? इकडून व्हिडिओ दिसतो आपले व्हिडिओ देत नाही. आपण एक्झिट बाहेर चाललेलो आहे. आपलं एकदम छोटंसं आहे की तो सगळं बाहेर जायला लागतं. आता परत वाकायचं त्याला शंकराचं पिंड आहे इथे. ओम नमः शिवाय. चढायला लागतं भाई फुल डेंजर वे मध्ये. तर खूप मेहनतीने थोडी क्लिप छोटी क्लिप घेऊन मी काढलेलं आहे. पुन्हा गरम भाई. आम्ही आतमध्ये गेलेलो ते व्हिडिओला मनाई होती तरी कशी तरी व्हिडिओ काढली मी तुमच्यासाठी. हा चप्पल पण बघायला जरा आम्ही घेतलाय. आणि आपण आता पिऊन मग परत बघू काय कुठे तुम्हाला पुन्हा दाखवतो मी पुन्हा होता. आता बघा हे सगळ्या मम्मीच्या बहिणी आहेत. मावश्या माझ्या सगळ्या ते आज आलेले आहेत. हा त्यांना माहितीच नाही मी ब्लॉग बनवतोय. त्यांना माहितीच नाही मी ब्लॉग बनवतोय. हे काय हे माझ्या मावशी आणि काका आहेत. नवीन कपल आमचे. अक्षू. चला आता आपण इथे कंटाळा आला मला ॲक्च्युली पोहायचं होतं पण पप्पा इथे गेलेत. पप्पा इथे फिरतायत. बघूया कसं होतं.